जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राहता शिर्डी साई सायकल परिक्रमा सहयोग फाउंडेशन व गुड मॉर्निंग ग्रुपचा अनोखा उपक्रम। जागतिक पर्यावरण दिन व जागतिक सायकल दिनानिमित्त राहता येथील सहयोग फाउंडेशन व गुड मॉर्निंग ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने गुरुवारी राहता शिर्डी साई सायकल परिक्रमा आयोजित करण्यात आली होती। सायकल परिक्रमा पहाटे 6 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून सुरू होऊन शिर्डी येथील द्वारकामाई समोर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती करून परिक्रमा मार्ग वीरभद्र मंदिर बन येथे दर्शन घेऊन शिवावरून राहता येथे समारोप करण्यात आली। सर्वप्रथम सर्व साई भक्तांना साई योगा ग्रुप तसेच गुड मॉर्निंग ग्रुपच्या वतीने शुभ सकाळ आणि साई सदिच्छा। आज आपण दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी जसं नित्य नियमाने या ठिकाणी साई परिक्रमा करण्यासाठी येत असतो। प्रत्येक परिक्रमेचा एक उद्देश असतो। जीवनामध्ये 10 प्रकारच्या परिक्रमा असते। गाव परिक्रमा, गड परिक्रमा, पशु परिक्रमा, शक्ती परिक्रमा, अशा वेगवेगळ्या 10 प्रकारच्या परिक्रमाच्या माध्यमातून एक संदेश देण्याचं काम चालू असतं। अशाच प्रकारचा या महिन्यातील 3 तारखेला सायकल दिन होता आणि पर्यावरण दिन सुद्धा होता। तर आपण पर्यावरणाचं आता जर पाहिलं तर ऱ्हास होत असताना आपण पर्यावरणाची काळजी घेणं गरजेचं असतं। जीवनामध्ये सर्व वस्तू येतील आणि जातील, तर त्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या वस्तूचं नियमन करण्याचं काम निसर्ग करत असतो। पण त्या निसर्गाला आपण स्वतःहून हानी करू नये, किंवा निसर्ग जे जपतोय ते जपण्याचं काम जरी आपण केलं तर खऱ्या अर्थाने निसर्गाचं संवर्धन होऊ शकतं। आमच्या साई योगा ग्रुपच्या माध्यमातून अनेक झाडे लावली जातात। फक्त आम्ही या ठिकाणी नागरिकांना आणि सुजाण नागरिकांना विनंती करतो, किमान आपल्याला झाड लावता येत असेल तर त्या झाडाला नुकसान पोचू नका। एवढं जरी केलं तर खऱ्या अर्थाने पर्यावरणाचं संवर्धन होऊ शकतं। वेगवेगळ्या प्रकारे पर्यावरणाच्या समस्या आहेत, प्लॅस्टिकचा कचरा आहे, त्याचबरोबर ध्वनी प्रदूषण आहे। ह्या वेगवेगळ्या प्रदूषणाच्या माध्यमातून मानवी जीवन हे अत्यंत कठीण अशा वातावरणातून जात असताना काही संघटना, साई योगा ग्रुप सारख्या संघटना ज्या आहेत की त्या कुठेतरी आपल्या मानवी जीवनाचं हित साधण्याचं काम करत आहेत। आणि म्हणून साई योगा ग्रुपच्या सर्व सदस्यांना या पर्यावरणाच्या निमित्ताने केलेल्या कामाबद्दल मी शतशः सर्व साई भक्तांच्या वतीने धन्यवाद देईल। तसेच राहत्यामध्ये शिर्डी परिसरामध्ये जे काम चालू आहे त्या कामाला हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे काम अविरत चालावं आणि पर्यावरणाचं संवर्धन व्हावं यासाठी आपल्या सर्वांना या शुभदिनी मी या ठिकाणी शुभेच्छा चिंतितो आणि या ठिकाणी थांबतो। या प्रसंगी सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य संजय बाबर, मनोज पिपाडा, विठ्ठल निर्मल, सीताराम बावकी, बाळासाहेब तारगी, अण्णासाहेब माळोदे, शिवाजी क्षीरसागर यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साई शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले। द्वारकामाई समोर सहयोग फाउंडेशनचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब गाडेकर यांनी सर्वांचे स्वागत करून प्रस्तावित केले। या प्रसंगी सहयोग फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर बापूसाहेब पानगव्हाणे अँड गोरखनाथ दंडवते व सहयोग ग्रुपचे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते। आर शिर्डी न्यूज राहता।